डिसिजन तुम्ही चेंज करू शकता, कारण काल रात्रीमध्ये रोंजन आणि यांच्यामध्ये सामना आला तो देखील तसा आला होता. का सिरीजसाठी आयोजकांचा आमचा काही नाही, 4 खेळवा 5 खेळवा आम्ही थांबू. कारण पहिल्या रात्री पण 3 ओव्हर, दुसऱ्या रात्री पण 3 ओव्हर. हॉल त्याच्या रात्रीमधील शेवटची मॅच ज्या ठिकाणी टॉस जिंकला आहे तो मैत्री अँड कडव 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमनं, आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये सलामीची जोडी पृथ्वी 11 भावाळे ब संघाकडून दाखल होते मैदानामध्ये, तर प्रयांशन भैरवनाथ विचुंबेळ संघाला मात्र बाय मिळाले आणि ते संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतील. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. परंतु एक चांगली मॅच आजच्या रात्रीमध्ये, शेवटचा सामना चित्तथरारक होणार आणि याकडे मात्र आता सगळ्यांचे लक्ष असेल. भिवंडी बेल्ट मधील भावाळे ब संघानं आज छाप सोडले. पहिल्यांदाच खरं तर पनवेलमध्ये आला हा संघ खेळण्यासाठी आणि आपल्या नावाची चर्चा मात्र करायला भाग पाडले ते भावाळे ब संघानं. परंतु रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सध्याच्या घडीला वरच्या लेवलचा संघ ओळखला जातो तो बामणडोंगरी, आणि बामणडोंगरी संघासमोर मात्र 2 हात करावे लागणार आहेत भावाळे ब संघाला. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये, एका बाजूला सूरज केणे, दुसऱ्या बाजूला योगेश भालेकर. दोघांनी चांगला खेळ केला आज. दोघांनी खास करून गोलंदाजी अजून त्यावेळी ही पेक्षा भारी केले आणि त्याचमुळे 2 मॅचेस आपण पाहिल्या भावाळे ब संघाच्या तर डिफेंड केल्या धावा. पहिल्यांदा 37 आणि मागच्या मॅच मध्ये 44 4 ओव्हर्स मध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो ओमकार नाईक. वेगवान तेज तर्रार गोलंदाज ज्यावेळेस मात्र पहिलं षटक टाकेल. पहिला चेंडू घेऊन ओमकार नाईक तयार सूरज खेळण्यासाठी. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लो व फुल टॉस. ट्राय केलाय कव्हर्स कडे. तकदीर पाटील त्या ठिकाणी सिंगल घेतली जाते. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल 1 या धावेनं. 2 मॅचेस मध्ये डिफेंड केल्यात आणि याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर डिफेंड करायचे आहेत भावाळे ब संघाला. त्यांनी आपली ताकद दाखवली गोलंदाजी मधली. कमाल बॉलिंग आजच्या रात्रीमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाले. परंतु विचुंबेकरांचा जल्लोष काही औरच होता. बाय मिळाल्यानंतरचा आनंद त्यांचा गगनात मावेन असा झाला होता. ओमकार नाईक पुन्हा एकदा सज्ज. थोडा स्पीडअप करत राहा, जस्ट शेवटची मॅच आहे, प्लीज कोऑपरेट. चेंडू इथून पहा यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला. भानुदास आहेत पाठीमागे. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा ऍड होतील. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी. ओमकारकडे वेग प्रचंड आहे. वेगावर स्वाळून बऱ्याच वेळा निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम सुद्धा या गोलंदाजानं अनेक वेळेला केलाय. परंतु कधी कधी प्रचंड वेग वाढवण्याच्या नादामध्ये एखाद दुसरा चेंडू दिशाहीन होतो आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मात्र प्रतिस्पर्धी टीमला धावा मिळत असतात. आणि हे सुद्धा चित्र पाहायला मिळते. बऱ्याच वेळा नो बॉल्स थोडासा वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये नो बॉल्स पडत असतात. वेगवान गोलंदाजांना या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्यावं लागतं. ओव्हर द स्टम्प्सनं यावेळेस मात्र पहा चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
चान्स नाहीये संदेश गोंधळीकडे. बॉल जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. गमैना गमैना सर्कल 7 वर 7 ऑन द बोर्ड. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, पॉवर प्लेचं षटक आणि त्यामुळे पूर्ण मैदान मात्र मोकळं आहे. इथे पहा टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. जीत खोत एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फर्स्ट विकेट डाऊन. मोठी सफलता मात्र अर्जित करत असताना ओमकार नाईक हा गोलंदाज इथे बाद व्हावं लागते. संघाची ओळख एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू सूरज केणे. बॅक टू द पवेलियन. पावणे 2 वाजता सुद्धा डीजेचा आवाज मात्र तेवढ्याच जोरात आहे. कारण आजकाल स्पर्धा म्हटल्या की 10 वाजल्यावर ट्युनिंग लेस करावी लागते. 10 वाजल्यानंतर माईकचा आवाज सुद्धा कमी होतो. डीजे तर सोडून द्या. तर विकेट मिळवले चिवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमनं. ओमकार नाईकला मात्र ही सफलता. पुन्हा एकदा सज्ज होते नवीन बॅटर आपण पाहतोय वेदांत. याही फलंदाजानं आज प्रेक्षकांची मनं जिंकलेत. इथे पहा ऑप्शनच्या बराचसा बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जावेद फरीद सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. खाडेकर साहब किधर है? अरे नीचे क्या कर रहे हैं आप? ऊपर आइए. यहाँ पर तुम्हारे सब भाई लोग इंतजार कर रहे हैं. थोडासा नाराज दिसला ओमकार. ओमकारचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न केला होता तो वेदांत गुळवीनं. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळालेत या मैदानावर. वेदांत त्याचाही आक्रमक खेळ आज मात्र पाहिलाय. परंतु समोर मात्र वेगाचा भाष्य आहे. ओमकार नाईक त्याचं नाव. लेफ्ट केला होता बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेरून चाललेला. जावेद फरीद सरांचा इशारा. पण बॉलचा एक अतिरिक्त धाव. व्हाईट बॉलनं हळूहळू धावसंख्या सुद्धा वाढते. जी धावगती राखायची आहे कारण शेवटची मॅच आहे. इथून 3 ओव्हर्समध्ये 35 धावा झाल्या. कठीण होईल कारण 4 ओव्हरमध्ये 37 डिपेंड केल्यात या टीमनं. 4 ओव्हरमध्ये मघाच्या मॅचमध्ये 44 आणि मोठ्या फरकानं सामने गमवावे लागलेत प्रतिस्पर्धी टीमला. त्यामुळे 30-35 धावा सुद्धा पुरेशा ठरतील. ज्या पद्धतीनं भाबाळे ब संघाचा परफॉर्मन्स राहिलाय. एज लागली होती. बॉल पहा फर्स्ट स्लीपकडे जात असताना थांबवलंय त्या ठिकाणी. रन तोपर्यंत घेतली जाईल. 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. अजूनही षटक संपत नाही ओमकार नाईकचं. शेवटचा चेंडू असेल. 9 चेंडूंचं षटक टाकावं लागणार कारण 3 व्हाईट बॉल अगोदरच फेकलेत या ओव्हरमध्ये. ओमकार नाईक थोडासा वेळ घेत असताना चला स्पीडअप करत राहा टीम बामणडोंगरी. इथे एज लागले आणि आता मात्र शॉर्ट फाइंडिंगला झेल टिपलाय. संदेश पाटील त्या ठिकाणी आहे आणि आणखीन एक सफलता ओमकार नाईकला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात त्या पृथ्वी 11 पावाळे ब संघाच्या 2 गडी बाद 10.
चला पोझिशन घ्या टीम बामणडोंगरी. स्पीडअप करत राहा, स्पीडअप करत राहा. बराच वेळ घेतला पहिल्या षटकानंतर. 10 धावा झाल्यात त्या भावाळे ब संघाच्या. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. पहिल्यांदा आपण पाहिलं सूरज केडे बाद झाला, त्यानंतर योगेश भालेकर बाद झालाय. वेदांत आहे नवीन फलंदाज. नवनाथ मुकडे मैदानामध्ये दाखल होतोय आणि समोर गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये. पहिल्या 2 रात्रीपेक्षा स्पर्धा लवकर संपेल, परंतु तरी सुद्धा इतक्याला संपायला हवी होती. कल्पेशचा हा बॉल, चेंडू सरळ शरीराचा वेध घेणारा डॉट बॉल. कल्पेशकडे कमालीचा स्पिन आहे. बॉलला वळवतोय हातभर बाहेर. कधी चेंडू आतमध्ये येईल, कधी चेंडू बाहेर निघेल याचा नेम नाहीये. आणि म्हणूनच कल्पेश ठाकूर पाहायला गेलं तर एक वेगळं अस्त्र राहिलं बामणडोंगरीसाठी. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा हा बॉल होता. भवऱ्यासारखा गर्रकन फिरतोय शॉर्ट स्क्वेअर लेगकडे. बानुदा जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव सिंगल धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 11वी धाव स्कोर कार्डवर. मोस्ट फेवरेट टीम आहे रायगडमधील बामणडोंगरी जीवदानी स्पोर्ट्स क्लब. ॲडव्होकेट विकास भगत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आजही डे स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. पाठीमागे आहे तकदीर, नाही करणार मिस्टेक. 3rd डाऊन. 3रा विकेट परतीच्या प्रवासाला इथे फलंदाज बाद होतोय. नवनाथ यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. तर नवनाथ त्यावेळेस मात्र बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र भालेकर. एका बाजूला वेदांत, दुसऱ्या बाजूला जोगेंद्र, अशी जोडी आहे. आज जर आपण पाहिलं भावाळे ब संघ थोडासा फलंदाजीमधून डगमगलाय, परंतु गोलंदाजांनी सामने जिंकवलेत. हा पहा टन कल्पेश ठाकूरचा. आणि याच टन पुढे अनेक फलंदाजांना शरण गेलेत. अनेक फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पडले त्या कल्पेश ठाकूरनं. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं थ्रो आलाय. एकच जाव. तुमचे डीजे मास्टर डीजे SDC यांच्यासाठी पारितोषिक येते या रात्रीमध्ये मयाबाई यांच्याकडून. 200 रुपयांचं कॅश प्राईज. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय डीजे SDCच्या वतीनं. रात्रीमध्ये सुद्धा चांगलं संगीत ऐकवतात ते, झोप येऊ देत नाहीयेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर होता डायरेक्टली बॉल ऑन साईडला. थोडंसं धसमुसळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते तकदीरकडून. लगेच संधी मिळाली. 2री धाव मात्र पूर्ण केली. मोठ्या मॅचमध्ये या छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील, परंतु थोडासा विवळत होतो त्या ठिकाणी. थोडीशी इंजरी आहे अगोदरपासूनच पाहायला गेलं तर. थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय, थोडंसं इंजरीनं ग्रासलंय त्याला. इथे पाहूया 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. 14 रन्स. कल्पेश ठाकूरचं फार उत्तम षटक, जे मात्र कमबॅक करून देणारे ठरले ते मैत्री अँड कडव 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमसाठी. टीम मीटिंग कॉल करण्यात आले, परंतु स्प्रेड व्हा लवकर. पंचांना विनंती आहे खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका. शेवटची मॅच आहे. बामणडोंगरी संघ कोऑपरेट करा. ठेवून कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं. कल्पेश ठाकूर हा ट्रम्प कार्ड आहे.
जेव्हा संघ संकटामध्ये कल्पेश ठाकूरला बाहेर काढलं जातं आणि तो कधीच नाराज करत नाही या टीमला. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं, विकेट सुद्धा घेतली. एक तिसरं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जीत खोत. युवा गोलंदाज तेज तर्रार. जीतचा पहिलाच बॉल पूल करायचा होता, चेंडू शरीरावर जाऊन आदळला. रन तर कंप्लीट केले. लेग बायचा इशारा मात्र येत असताना जावेद फरीद सर, रवी पाटील सर, सुनील पाटील सर त्यांची उत्तम साथ लाभली आज या स्पर्धेच्या निमित्तानं. आमच्या संवेदसाती गुणसंख्या लेखक सुधीर जियागलाबे कोळवाडी प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत होते, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेन. समालोचनाच्या भूमिकेमध्ये प्रायगड क्रिकेट समालोचक असोंचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर असतील, त्याचप्रमाणे गुरुवर्य MD गडगे सर असतील, ज्यांनी 4 चांद लावले आज या स्पर्धेला. DJ SDC ज्यांनी खरंच आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडासा दिशा भरकटतोय आणि त्याच कारणास्तव इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 16 रन्स 16 धावा. सांगली स्पर्धा आमदार चषक 2023. पहा इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जीत खोत करून स्ट्रॉक ओव्हरचं षटक आहे, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय आणि या सिच्युएशनला मात्र असं षटक येणं फार गरजेचं आहे बामणडोंगरीसाठी. पहा हा चेंडू थोडासा आदळण्याचा प्रयत्न केला होता, शॉट ऑफ लेंथ होता आणि टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉलिंग फ्रॉम अंपायर. इट्स अ फर्स्ट वॉर्निंग फॉर जीत खोत फॉर यू. एक धाव मिळेल व्हाईट बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 17. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न मात्र केला होता जीतनं आणि त्या प्रयत्नामध्ये वाईट करतोय. वेदांत यावेळेस मात्र बॅट फिरवतोय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच नीडेड बाउंड्री फॉर भावाळे बी टीम आणि हा चौकार मात्र आलाय. 4 धावा. प्रत्येक मॅच मध्ये असं शेवटच्या टप्प्यामध्ये भावाळे ब संघाकडून एखादा चौकार, एखादा षटकार, निर्णायक क्षणाला मागच्या मॅच मध्ये सुद्धा शेवटच्या बॉलवर षटकार, त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा असाच एखादा षटकार, तो फार निर्णायक ठरला मॅच मध्ये, जो संघाला विजयाकडे नेऊन जाणारा ठरला. इथे थोडासा दबाव होता परंतु दबाव आता मात्र हटला जाईल. जीचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत रोहित मात्रे, फलंदाज होईल बाद. तिथे मात्र मोहरा गमावलाय. जीत खोतला सफलता. बॅटर आउट होईल तो वेदांत. झाले ते आमचे महेश पाटील. एकच वादा आमचा वलभगावचा महेश दादा. कुणाला घाबरत नाही. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विकेट घेतले यावेळेस मात्र जीत खोतनं. वन 21 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज येत आहेत सुजित जाधव. सुजित यावेळेस मात्र हा फटका सजवतोय. पाडी स्ट्रॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु स्ट्राईक रोटेशन नसेल अशा पद्धतीनं एकच जावेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 22 वर 22. बऱ्यापैकी मित्र म्हणून कंट्रोल केले तेजस मात्रे यांच्या सेनेनं. शेवटचा चेंडू आहे आणि मघासपासून आम्ही तेच सांगतोय, भावाळे ब संघासाठी शेवटच्या बॉलवर जेव्हा जेव्हा षटकार आलेत ना, तो त्यांच्यासाठी फायद्याचा ठरलाय. मागच्याही मॅच मध्ये ते घडलं. तर षटकारांना थोडासा मोमेंटम शिफ्ट होतो, थोडासा कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा भावाळे संघ मैदानामध्ये गोलंदाजीसाठी जाईल.
एज लागले आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवर चांगली गोलंदाजी राहिले ती मैत्री आणि कदम 11. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमनं रोखलंय ते पृथ्वी 11 भाबाळे ब संघाला 22 धावांवर. 23 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये असेल. थोडंसं माफक असं आव्हान जरी असलं तरी या गोलंदाजावर मात्र आता पूर्ण विश्वास बसलाय. भाबाळे ब संघाचे गोलंदाज काय करतील याचा नेम नाहीये आणि ते त्यानं मागच्या 2 मॅचेसमध्ये दाखवले. आपल्या गोलंदाजीतली धार, आपल्या गोलंदाजातली ॲक्युरसी, अचूकता मात्र आज याच गोलंदाजांनी जिंकवले ते पृथ्वी 11 भाबाळे ब संघाला. तीच गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये, आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅच मध्ये जिंकून देणार का याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. परंतु हा सामना जिंकण्यासाठी बामणडोंगरी टीमला गरज असेल ती 23 धावांची. थँक्यू डीजे. शेवटचं सत्र आहे. जिंकण्यासाठी गरज असेल ती या मॅच मध्ये 23 धावांची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मोस्ट फेवरेट पिया टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला संदेश गोंधळी आणि दुसऱ्या बाजूला तकदीर पाटील. बामणडोंगरी संघाची फलंदाजाची भिस्त जणू या 2 फलंदाजांवर आहे. बऱ्याच अंशी हे 2 फलंदाज एवढ्या लॉंग इनिंग्स खेळतात ना, जिकिरीचं होतं गोलंदाजांना मात्र यांच्या समोर गोलंदाजी करणं. परंतु ज्या पद्धतीनं आज मात्र सूरज केणेनं गोलंदाजी केले, विकेट हॅट्रिक आज एका मॅच मध्ये घेण्यात आली. परंतु धावा ज्या ओव्हर्समध्ये दिल्यात 5-6 याच धावा मात्र सूरज केणेनं आज बहाल केल्यात प्रतिस्पर्धी टीमला. आपल्या गोलंदाजीच्या आक्रमणानं मात्र प्रतिस्पर्धी टीमला बेजार केलं या सूरज केणेनं. सूरजचा पहिलाच बॉल कव्हर्स क्लिअर केलाय. इनफिल्ड क्लिअर करत बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिलाच बॉलवर चौकार. सूरज केणेवर मात्र पहिलाच बॉलवर चौकार. टावकुऱ्या त्याचा फलंदाज संदेश गोंधळी. इकडे कदाचित अगोदरच पासून सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. मनामध्ये ठरवलं होतं कदाचित या बॉलवर थोडंसं हलक्या हातानं सिंगल घेण्यात यावी, परंतु असं काही घडलं नाही. ते डॉट बॉल. पुढच्याच बॉलवर मात्र सूरज केणेचं पुनरागमन पाहायला मिळतं. 23 धावा करायच्या आहेत
आजच्या रात्रीमध्ये विचुंबे संघानं क्वालिफाय केलंय आणि दुसरा संघ कोणता असेल, मग तो भिवंडी पल्टमधील संघ क्वालिफाय करणार की आणखीन एक पनवेलमधला संघ क्वालिफाय करणार, याकडे मात्र आजच्या रात्रीमध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. PTC लाईव्हच्या माध्यमातून अजूनही काही प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. ते सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आमचे केतनजी दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. बॅकफुटला जाऊन कट केला, हलक्या हाताने स्टिअर केलं होतं बॉल पॉइंटकडे, वेगवान सिंगल घेण्यात आले, थोडासा ओव्हरथ्रो झालाय आणि इथे मात्र पहा बॅकअप खराब झालंय. दुसरी धाव होते कंप्लीट. 2 धावा. या धावा फार महत्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये, कारण आज जी गोलंदाजी केली ना, क्षेत्ररक्षकांना मात्र चांगली साथ द्यावीच लागेल भाबाळे ब संघाला, तरच या धावा मात्र डिफेंड होऊ शकतील, संरक्षण करता येऊ शकेल. या धावांचा आतापर्यंत स्कोर कार्डवर 6 धावा लागल्या, 23 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. सुरुवात चांगली झाली ती बामणडोंगरी संघाची. सूरज केडे पुन्हा एकदा सज्जत. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. संदेश गोंधळी ऑन स्ट्राइक. राऊंड स्टम्प्स लाईक बिफोर द विकेटची अपील. यावेळेस मात्र अपील नाकारले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, LBW ची अपील आणि इकडे 2 धावा पूर्ण. यस, लेग बायचा इशारा मात्र येत असताना अंपायर जावेद फरीद सरांचा, नामवंत दिग्गज पंच आहेत या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आलेत फ्रॉम कल्याणमधील पंच, परंतु अनेक रायगडमध्ये स्पर्धा मात्र ते कव्हर करतात रोजच असं म्हणूया आपण. कल्याणमध्ये कमी, परंतु रायगडनं त्यांना विशेष प्रेम दिले, पनवेल तालुक्यानं विशेष प्रेम दिले. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन इथे फसलाय. संदेश गोंधळी बीट केलंय सूरज केडेच्या या गतीनं आणि पहिली विकेट यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का मात्र बसेल तो बामणडोंगरी संघाला. भले गोट्या बाहेर राहू द्या. प्रेक्षक पहा, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या रात्रीमध्ये एन्जॉय करत असताना अनोखा डान्स त्यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नवीन फलंदाज आणखीन एक लेफ्ट हँडर शुभम पाटील चिकू. चिकू यावेळेस इनसाइड आउट खेळतोय, कव्हरच्या वरतून धाडलंय या बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल चाललाय. पहा प्रयत्नांची पराकाष्ठा केले क्षेत्ररक्षकांनी. 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न, धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय तो तकदीर पाटीलनं. आणि कशासाठी, का होता हा अट्टहास, एका धावेनं होणार काय होतं, परंतु एका चांगल्या फलंदाजाची शिकार मात्र करण्यात आले. दोनही दिग्गज फलंदाज आता मात्र पावेलिनकडे परतलेत आणि तकदीर पाटीलचा हा आत्मघाती निर्णय. तकदीर पाटील आपण विचार केला तर आज एकही चेंडू खेळलेला नाहीये. डायमंड डकचा शिकार. जागीर 10 धावा झाल्यात. दोनही सलामीवीर मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. कधी मॅच मध्ये काय होईल असा नेम नाहीये आणि त्यासाठीच मात्र मोठ्या संख्येनं या खेळावर मात्र अनेक क्रीडा रसिक प्रेम करतात.
12 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. नवीन फलंदाज, ज्या फलंदाजानं मात्र या स्पर्धेमधलं आव्हान ठेवलंय कायम. पहिल्या मॅच मध्ये संघ संकटामध्ये असताना मात्र 5 षटकार 6 षटकार मारले होते भानुदास मात्रेनं पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेच्या. फ्लिक केला रिशा सायानं, शॉर्ट फायनलला स्टॉप केला चेंडू. डॉट बॉल. याच गोलंदाजीनं मात्र बेजार केलंय. आजच्या रात्रीमध्ये कधी बाउन्स बॅक करेल ना भावाळे ब संघ कळणार सुद्धा नाहीये. आणि याच गोलंदाजीनं मात्र फलंदाजांना नामोहरम सुद्धा केले आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळं कुठेतरी कमी लेखून जमणार नाही आज भावाळे ब संघाला. या बेचा हा चेंडू पूल केला क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. शुभम पाटीलला सोडावं लागेल मैदान. धक्का क्रमांक 3. मॅच सोपी राहिलेली नाहीये बामणडोंगरी संघ, कारण भावाळे ब संघाच्या गोलंदाजांनीच आज खऱ्या अर्थानं जिंकून दिलाय. तिसरा धक्का, चिकू बाद. हवेमधून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु हळूहळू अशाच मॅचेस गेल्या मगाशी खार्डी संघाच्या हातामधून. त्यानंतर आपण पाहिलं तर माणेरे संघाच्या हातामधून. असं वाटत होतं हे टार्गेट चेसेबल असणार या मैदानावर, परंतु घडलं मात्र वेगळंच. बामणडोंगरी संघाने जर भावाळे ब संघाची गोलंदाजी जवळून पाहिली असेल तर त्यांना सुद्धा अंदाज असेल या गोलंदाजीचा. आणि खास करून योगेश भालेकर यानं जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली ना मॅच मध्ये मात्र परतलाय भावाळे ब संघ. बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र पाहूया इथे पुन्हा एकदा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं. दोनही फलंदाजांमध्ये धाव घेण्यात आली नाहीये. रोहित मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु संघ थोडासा मी तर म्हणेन आता दबावाखाली आहे. बामणडोंगरी संघ फारशा धावा करायच्या नाहीयेत, परंतु याच लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड केल्यात. इथे पहा हलक्या हातानं कंट्रोल पूलचा फटका. एक टप्प्यानिशी बॉल चाललाय सीमा पार. रोहित मात्रेच्या बॅट मधून कंट्रोल पूल 4. मग जोरात मारायचा की हलक्या हाताने खेळायचा या द्विधा मनस्थितीमध्ये रोहित होता. थोडासा कंट्रोल केला फटक्याला, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल एवढा फ्लाय झाला क्षेत्ररक्षकांना संधीच नव्हती. 14 समोर मारला. यावेळेस मात्र ऑन द ट्राईज खेळलाय फटका डाऊन द ग्राउंड. रोहित मात्रेच्या बॅट मधून ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. चेंडू सीमा पार, षटकार. मागच्या 2 बॉलमध्ये आल्या 10 धाबा. विजयाकडे वाटचाल. स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बीट केलंय. रोहितला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु या 2 फटक्यांनी मात्र संघाला थोडंसं विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलंय, परंतु विजय साकारता आलेला नाहीये अजून. दोन्ही ओव्हर्समध्ये 10 आणि 10 धावा आल्यात, त्यामुळं आता जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल आणि 3. 2 वाजून 25 मिनिटं झालेत. 2:30 वाजता आज ही स्पर्धा संपेल. फार चांगलं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं ते भारतीय जनता पार्टी वल्लभ आणि जर्मन क्रिकेट संघ वल्लभ आमदार चषक 2023. अंकुजी पाटील साहेबांची ही स्पर्धा खंबीर साथ आपल्याला पाहायला मिळाली. ती स्वामी पाटील यांची सुद्धा. प्रकाश शेठ खाडेकर असतील, परेश शेठ पाटील असतील, बाळारामजी पाटील असतील, त्यांचं नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला मिळालंय. आणि एक शिस्तबद्ध, एक सुटसुटीत आपण म्हणतो अशी ही स्पर्धा वल्लभच्या मैदानावर मात्र संपन्न होत असताना स्पर्धा आजची रात्र मात्र अंतिम टप्प्यामध्ये आले. विजेता संघ अजूनही बाकी आहे. क्रिकेट असा खेळ आहे ना, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी.
अनप्रेडिक्टेबल गेम है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है आणि आज याच अनिश्चिततांच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय. भानुदास मात्र खेळपट्टीवर आहे, ज्याच्या तुफानी फलंदाजीनं पहिल्या मॅच मध्ये जो दर्जेदार खेळ केला होता. या भानुदासनं 6 षटकार मारले होते. संघ अडचणीमध्ये असताना 40 धावांची विस्फोटक खेळी 10 बॉलमध्ये त्यानं साकारली होती आणि तोच भानुदास ऑन स्ट्राईक. पहा, एका मोठ्या फटक्यानं खरं तर ही मॅच संपवण्याचा इरादा होता, परंतु सोपं नाहीये मोठ्या फटक्यानं इथून मात्र जिंकून देणं, कारण ती ताकद आज मात्र गोलंदाजीमधली दिसले आणि सगळ्याच गोलंदाजांनी टिचून मारा केलाय. नवनाथ मुकडे गोलंदाजीसाठी आलाय, पहिला चेंडू डॉट निघालाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 3 कंपल्सरी धावा, चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 3 धावा काढाव्याच लागतील. भानुदासच्या पवित्र्याकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. नवनाथ मुकडे पहा, बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. इथे थोडंसं स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न, थ्रो नॉन स्ट्राईक एंडला जाईपर्यंत 2 धावा. परंतु पाहूया पंच काहीतरी सांगतात. चलो, पंचांच्या निर्णयाकडे आपण जाऊया. एकच जाब असेल. स्ट्राईक रोटेशन, जेव्हा कदाचित भावाळी संघासाठी नवीन नियम असू शकतो. स्ट्राईक रोटेशन नाही तिकडे, पण त्यामुळे आजकाल सर्रासपणे आपल्याकडे सुद्धा हे नियम वापरले जातात, जेणेकरून त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजी टीमला व्हावा. कारण बऱ्याच वेळेला एखादा फलंदाज जास्त डॉट खेळतो आणि त्याला मात्र क्रीज सोडण्यास भाग पाडावी लागते. पण तो नियम हा असाच आहे की दोनही एंडनं मात्र क्रीज सोडणं गरजेचं. ओ, इथे ढकललाय बॉल. स्मार्ट क्रिकेट. रोहित मात्रेनं सामना जिंकवलाय. बॉल सीमा पार 4 धावांकरता क्वालिफाय करतोय आजच्या रात्रीमध्ये. मैत्री अँड कडव 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी हा संघ विचुंबे संघाच्या बरोबरीनं मात्र क्वालिफाय करतोय आजची रात्र. अभिनंदन टीम बामणडोंगरी. तर मैत्री स्पोर्ट्स अर्थातच ॲडव्होकेट विकास भगत आणि कडव 11 म्हणजे समाधानजी काळूराम कडव ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ टेंबोड्याचे. आणि